सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये पोथी वाचनाचा कार्यक्रम माझ्या गावामध्ये होत असतो। तर त्या पोथी वाचनाच्या कार्यक्रमासाठी खास मी गावी आलेलो आहे। या पोथी वाचनाच्या कार्यक्रमाची जुन्या काळातील काही आठवणी किंवा हा कार्यक्रम का सुरू केला जात होता किंवा हे पोथी वाचन का केलं जात होतं याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। पूर्वीच्या काळी जुन्या गावामध्ये म्हणजे जुन्या मडमध्ये जे आता धरणाच्या पाण्याखाली गेलेलं आहे त्या मडमध्ये घरोघरी पोथी वाचली जायची, मंदिरांमध्ये पोथी वाचली जायची। परंतु आता ही प्रथा पूर्णतः बंद होत चाललेली आहे। एक दोन ठिकाणीच आता नवीन गावामध्ये ही पोथी वाचली जाते। तर ह्या मिटत चाललेल्या रूढी परंपरा नव्याने पुन्हा एकदा नव्या पिढीसमोर राहाव्यात या दृष्टीने हा व्हिडिओ मी बनवतोय। तर आता आपण थेट गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊया। त्या ठिकाणी नवीन गावामधील गणपतीच्या मंदिरामध्ये पोथी वाचनाचा कार्यक्रम सुरू आहे। तो कशा पद्धतीने चालतो याची रूपरेषा थोडक्यात आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला आपण थेट आता आपल्या गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊया। जुन्या गावामध्ये जे पोथी वाचन चालायचं तर ती पोथी वाचण्यासाठी जी जुनी माणसं होती त्यांच्या काही आठवणी सांगा किंवा त्यांची नावं कोण कोण होतं वाचायला त्यांची नावं सांगा। शंकर तात्या, दशरथ बालेकर, मारुती पानसरे, भवन परी सांगा, सीताराम बुट्टे, माझ्या माहितीप्रमाणे आम्ही 72-73च्या काळामध्ये शाळेत असायचं। त्यावेळेला जुन्या गावामध्ये मारुतीच्या मंदिरात पोथी चालायची। आता खेळकर वृत्तीनं आम्ही खिडकीतून खड मारायचं त्या लहान मुलांच्या त्यावेळेला प्रसाद घेण्यासाठी जायचं। विभूता त्यांना फार रागिष्ट असायचे, पोरांच्या पाठीमागे लागायचे। ही आमची एक जुनी आठवण आहे। त्यावेळेला दोंडोबा पानसरे, पांडुरंग पानसरे, माळूबा मोडवे, त्याच्यानंतर सीतारामबा बुट्टे हे माणसं त्यावेळेला जुनी माणसं पोथीला असायचे आणि फार आनंदाचं वातावरण त्यावेळेला अनुभव आम्ही त्यावेळेला घेतला। आणि आज त्याच अनुषंगाने त्याच परंपरेने आज गणपतीच्या मंदिरामध्ये आणि हा पोथीचा कार्यक्रम सर्व मंदिर अगदी राबवतात। ह्या ज्या मंदिरामध्ये पोथी चालू केली जायची तर हे पोथी चालू करण्यामागचं कारण काय होतं नेमकं? हे पोथी चालू करण्यामागचं कारण जुन्या लोकांची जे विचारधारा होती ही विचारधारा अशी होती की या पोथीच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थ एकत्र यायचे आणि एकत्र आल्यानंतर या पोथीचं वाचन करणारा एक असायचा आणि त्याचा अर्थ सांगणारा एक असायचा आणि मग त्याच्यातून जे अर्थ सांगत असताना जे बोध समाजाला व्हायचा त्याचा उपयोग निश्चितपणाने समाजाला होत असायचे। त्या माध्यमातून एकमेकांमध्ये असणारे द्वेष, वाद हे एक चांगले विचार आपल्या कानावरती पडल्यानंतर हळूहळू ते वादही गावातून निघून जात असायचे। अशी ही जुन्या लोकांची असणारी ही विचारधारा, तीच विचारधारा आजही आपल्या गावामध्ये अगदी जुन्या परंपरेनुसार आजही या ठिकाणी आपल्या गावात ही चालू ठेवलेली आहे। पोथीचे जे अर्थ असायचे, ओव्यांचे अर्थ, ते ओव्यांचे अर्थ सांगायला कोण कोण असायचं त्यावेळेला? माझ्या माहितीप्रमाणे मुक्ताबा मोडवे, मुक्ताबाबा मस्करे हे मुंबईवरून आल्यानंतर इथं पोथीचा कार्यक्रम अगदी उत्कृष्ट असे पोथी वाचायचे, त्याचा अर्थ पण सांगायचे आणि एक अनुभव म्हणून आणि त्यांचे एक कर्तृत्व बोलण्याची शैली म्हणून त्यांनी एक त्या ठिकाणी एक अनुवाद म्हणून त्यांनी एक मांडला, ते एक सांगण्यासारखं आहे। तर ते असं होतं, जुन्या काळात कोंडीबा नवले म्हणून बंड होते, त्यावेळेला जे काही फितुराई चालायची त्या फितुराईच्या काळात एक व्यक्ती फितूर झाला। फितूर झाल्यानंतर कोंडे नवलेने त्याचं नाक कापलं। हा प्रसंग एक घेण्यासारखा आहे।
त्यावेळेला पोथीमध्ये असा अर्थ निघाला का रावणाची दाढी हनुमंताने ज्या वेळेला हनुमंताची शेपटी पेटवली त्यावेळेला ती शेपटी कशानेच विजाली म्हणून रावणाला शेपटी विजवायला लावली. त्यावेळेला शेपटी विझवायला गेल्यानंतर संपूर्ण रावणाचे दाढी बेडी सगळे जळून गेले आणि ते तोंड झाकून रावण निघून गेला. हा प्रसंग आपला मुक्ताभाऊ मस्करे यांनी आता उत्कृष्ट मांडला. सर्व लोकांनी अगदी हास्य करण्यासारखा असा प्रसंग, तो एक अनुभव होता. म्हणजे मुक्ता बाबा एक सांगायचे, दोंडू सोनार एक सांगायचे. आणि त्या काळामध्ये पोथी कुठं कुठं असायची म्हणजे मारुती मंदिर सोडून? मारुतीच्या मंदिरात आणि राम मंदिरामध्ये, पांडुरंगाच्या तिथं विठ्ठलाच्या मंदिरात वाचायला हीच मंडळी असायची म्हणजे वेळ बदलून असायचा. बाळूशेठ मस्करे, तुकाराम मोडवी, बाळूशेठ, मारुती पानसरे, परत दशरथ भालेकर, बबन बॉस सोनवणे, परीट, बबन सदाकाळ, अशी मंडळी, श्रोते मंडळी आणि वाचणारी मंडळी असायची. कधी चालू व्हायची ही पोथी आपल्या जुन्या गावामध्ये? म्हणजे सुरुवात कधी व्हायची? नाही म्हणजे महिना कोणता असायचा वगैरे? आणि चालायची किती दिवस? 3 वाजेपासून चालू व्हायची. नाही ती पोथी शेवटपर्यंत म्हणजे समाप्ती कधी असायची? एक महिना पूर्ण महिनाभर, 1 महिना पूर्ण चालायची. म्हणजे हे संपेपर्यंत, ती पोथी संपेपर्यंत. गणपती उठेच तेपर्यंत ते आणले समाप्ती करायची. पाचव्यात तृणावर्त येऊन श्रीकृष्णाची नेले उचलून नादा क्रीडा रस लावून होईले मन सर्वांचे. सहाव्यात वनमाळी चौर्य कर्म केली गोकुळे गोपिनी गाराणी सांगितली कौतुके करुणी येशुदेसे. आठव्या माझी कथन पद्म पुराणीचे संमत पूर्ण राधेने कृष्णगराशी नेऊन खेळविला बहुसार. नवव्या देची कथेची प्रवणी कृष्णे केल्या होत खोडी माया उकळी बांधी तातडे मला अर्जुन उतरले. प्रत्येकात त्यामध्ये काय काय झाले? गोपाळ कला करून वनक्रीडा करी नारायण कमलो दुवे केलो शरण करिस्तो न प्रीतीने. 11व्यात कार्यामर्दन 12व्यात करण 13व्यात मोक्षंतम गोरक्षण केले ते. 14व्यात आगासुर मर्दन नंद यमुनीत गेला बुडन माघार आली तसे नारायण वरुणापाशी जाऊन या. 15व्यात हिची कथा कृष्ण घेतले देवकीचे वनात मागे राधेश्वरी दान तिची वर्णन होतसे. 16व्यात यज्ञ पत्न्यांनी येऊन हरीशी समर्पिले अन्न रासक्रीडा संपूर्ण. 17व्यात कथेली. 18व्यात निरूपण वाकरू कृष्णाशी गेला घेऊन 19 अध्यायी कंसोदन राज्य दिले उग्रसेना. 20वा अध्याय सुरस श्रीकृष्ण शरण सांदीपणास अद्भुत कथेला ज्ञान रस गुरु शिष्य लक्षणे. 21व्यात उद्धवे येऊन गोपीशी कथेले ब्रह्मज्ञान. 22व्यात जरासंध परावून काल येऊन भस्म केला. 23वा 24वा सार येथे कथेले रुक्मिणी स्वयंवर. 25व्या सर्वेश्वर जामोती पर्णुनी कालेरी. 26व्यात कृष्ण नायिका हरिया 16 सहस्र गोपिका. 27व्यात रुक्मिणी नोंद देखा आणि करून नोंदला. 28व्यात बुखारन भुजाक्षनी प्रासला बाण. 29व्यात दरिद्र सुरमणी केले. 23व्यात राजसूय झाला संगा मारले. 34व्यात घराणी वाटी असताना परिस्थिती जिरले सुद्धा सुपती तत्व जगत देवा. 35व्या करून भेटले कोणीचे जन या मंडळी शाळा आणि देतात सदा पूर्वक संत विवेक दृष्टी करुण्या. पंढरीहून 4 योजनेनं पश्चिमेशी नाजले नामगारंग. हे 3 देश लेखक साक्षात ब्रह्मानंद पूर्वाश्रमी. पुढे पंढरीशी जाऊन मग गेले संन्यास ग्रहण. यावेळी भीमा केली संपूर्ण समाधिस्थ निज सुखे. तो ब्रह्मानंद महाराज पिता सावित्री नामे माझी माता श्रीधर वंदनीय उपाय का हरी जय संपला.
सकळ श्रोत्याच्या दरे साष्टांग नमनी श्रीधरे ब्रह्मानंदे करुण निर्धारे हरी जय लोकिनी इति श्री हरी जय ग्रंथ समकारे भागवत सदा परिचो प्रेमळ पंडित शक्तीचे मध्याय गुलाल निगाव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान माऊली महाराज गोपाल विष्णू भगवान संत गंगा भगवान गणपती बाप्पा होय मंगलमूर्ती होय पहिले पाच वय वाच नाही बाबा वय मग सोबत झाले हो 5 वय वाचा दुसऱ्या ते नाही का त्याच्यातल्या 5 वय वाचायचं याच्यातल्या 5 ओळी वाचा नंतर मग ते तुम्ही ते राहू नंतर वाचन सगळंच करून घ्यायचं आणि लगेच चौरंग करायला सुरुवात करायची याच्यातल्या 5 ओळी घ्या सुरुवातीच्या 5 ओळी घ्या आराम झाला याचं राहील ना नाही ते 5 वय घे मग घे वाच हे 5 वय घे पहिले आधीच्या 5 वय पूर्ण करून घ्यायच्या पूर्ण झालाय तो श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री कुलदेवताय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः ओम नमो जी जगद्गुरु उद्धारा श्रीमद भीमतील विहारा पुराण पुरुषा दिगंबरा ब्रह्मानंद सुखावदे तू सकळ श्रेष्ठ साचार्य तू उच्च आणि मायेचा गिरीवर ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे पुत्र निर्मिले अनंत ब्रह्मांड तयाती तुझी घडवशी जगतपती सकळ देववत तुझी असत्य करुण्या तुझी जादासी गजवदन चतुर्दशी विद्यांचे भुवन महासिद्धी कर जोडून सदा तिष्ठती तुझ पुढे जय अनंत कल्याणवर्ग मूर्ती त्रैलोक्य बरे तुझी कीर्ती सुरासुर तुझ नमिती श्री गणपती दयावरणवा बोला पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज गोपाल विष्णू भगवान संत गंगा बाबा गणपती बाप्पा मग तो राजा युधिष्ठिर बंधूचे दुःख करीत थोर त्या हिमाचलाचे पाठार हळूहळू चढत असे आता त्या राहिलेल्या 4-5 भावंडांचं दुःख घेऊन तो धर्मराज आपला थोडा थोडा चढत हिमाचल पर्वतावर चालले दोषा वेगळे केले बातकापासून सोडविले मग ऋषीने बदली बसविले तुझ्या केले भेदी तुंदुरी वाजती निशाने तुरे गणपती स्वर्गीय देव पुष्पवृष्टी करून म्हणते स्वभावून देखील हा 16 पाहिजे तर देव करून देऊन पुष्पवृष्टी करायला लागली ऐसे बोलून या वचन ग्रंथ झाला संपूर्ण भारत संपदे येथून सांगे नामा विष्णुदास वांजी पाळणे बाधिका निपुत्रिकाची पुत्र होती जे भारती कथा ऐकतील ते उद्धरती पुत्रिका पाळणे बाधिकी निपुत्रिकाची पुत्र होती जे भारती कथा ऐकतील ते उद्धरती पुत्रिका इति श्री मन्मथ महाभारते स्वर्गारोहण कथा सप्तम अध्याय बोला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की गोपाल कृष्ण भगवान संत गंगा बाबा गणपती बाप्पा मूर्ती
Thank you.